चला तर आज आपण बनवणार आहोत शेवलाची भाजी। ही रानभाजी आहे आणि ती जेव्हा मे महिन्यात थोडासा मध्येच असा पाऊस पडतो तेव्हा ती उगवते। बिना खताची भाजी असते आणि खायला पण खूप सुंदर लागते। ज्यांना ही भाजी माहिती आहे आणि त्यांनी ही खाल्लेली आहे त्यांनी मला प्लीज कमेंट्स करून सांगा ही भाजी कशी लागते आणि तुम्हाला आवडते का। आता आपण ही भाजी कापून घेऊया। आणि हा जो पाला दिसतोय तो बोंड्याचा पाला आहे। तो शेवलाच्या भाजीमध्ये टाकतात। तो टाकल्याशिवाय शेवलाची भाजी होत नाही, कारण का ती खासते। म्हणून हा जामीन म्हणून हा बोंड्याचा पाला शेवलाच्या भाजीमध्ये कापून टाकतात, त्यामुळे ती भाजी खाजत नाही। आता आपण ह्या शेवलांना कापून घेऊया। आता ही कशी साफ करतात ते मी तुम्हाला दाखवते। आता हे कवर असतं ते असं काढून घ्यायचं। परत कवर असतं, एक दोन कवर असतात, काहींना एक असतो काहींना दोन असतात। आणि जे हे दांड असतं ते म्हणायचं खरं शेवलं आहे म्हणून समजलं। आता हे आपण कापून घेऊया। आता आपण ही शेवलं कटिंग करून घेऊया। हे बघा या प्रकारे करतात। हे पहिलं दांड असं कापून घेतात आणि ही शेवलं आपण आता कटिंग करून कुकरला लावू आणि त्याच्याबरोबर हिरवी मिरची आणि आंबोशी किंवा तुम्ही कोकम पण घेऊ शकता आणि 3-4 शिट्या देऊन ती शिजवून घ्यायची छानपैकी। हे बघा आता मी कापून घेते। आता हा शेवलांबरोबर पाला पण बारीक असा कापून घ्यायचा। आता आपण शेवळा आणि हा पाला बोंड्याचा हे दोन्ही पण कापून झालेले आहेत। आता आपण स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरला 2-3 शिट्या काढून घ्यायच्या आणि त्याच्याबरोबर आपल्याला कोकम किंवा आमसूल आणि 2-3 हिरव्या मिरच्या शिजत टाकायच्या आहेत। ही बघा आपली शेवला अशी छानपैकी शिजलेली आहे। ही बघा छानपैकी अशी शिजलेली आहे। आता ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। ही बघा रवीने अशी छानपैकी अशी घाटून घ्यायची, जेणेकरून शेवलं एकजीव झाली ना तरच ती भाजी खूपच छान लागते। नाहीतर तुम्ही जर काय घाटली नाही तर ती एकजीव होणार नाही आणि तिला पाहिजे तशी टेस्ट येणार नाही। आणि शिजताना जास्त पाणी नाही घालायचं, नेमकंच घालायचं। हे बघा मस्तपैकी तुम्हाला दिसते 2 मिनिटं अशी घाटली का कशी छान होते। आता इकडे आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे आणि आपण शेवलांना छानपैकी अशी फोडणी देऊया। आता आपण पहिल्यांदा या फोडणीत मोहरी, नंतर शेवलांना जिरं थोडंसं नेहमीच्या भाज्यांपेक्षा जास्तच लागतं। हे बघा असं भरपूर असं जिरं, नंतर असं हिंग पण कंजूसगिरी नाही करायची, हिंग पण थोडंसं जास्तच लागतं। त्याच्यानंतर ही भरपूर अशी लसूण, आणि भरपूर असा कढीपत्ता, शेवलाची भाजी करताना हे नेहमी लक्षात ठेवायचं, लसूण आपला लाल झालेला पाहिजे आणि फोडणी अशी एकदम अशी खमंग बसायला पाहिजे, तरच शेवला खायला मजा येते। नाहीतर फोडणी चांगली नाही बसली तर एवढी मजा नाही येत शेवलं खाताना। ही बघा लसूण आपली
छानपैकी अशी लाल झालेली आहे. आता त्याच्यात जाणार हळद, मसाला. आता जाणार ही शेवलं. हे बघा फोडणी आपली कशी छानपैकी बसलेली आहे. अशी फोडणी बसायला हवी आहे शेवलासाठी. आता याच्यात टाकते मी सुकट म्हणजे जवळा. तुम्ही बिना जवळ्याची पण करू शकता, पण जवळा टाकल्याने टेस्ट खूप छान येते. त्यामुळे शक्यतो तुम्ही जवळा नाही तर करंदी टाका. हे बघा एक असा बारीक असा टोमॅटो चिरून टाकते याच्यामध्ये. आपण आंबोशी पण टाकले तरी सुद्धा एक असा टोमॅटो टाकायचा. हे बघा अशी आता मिक्स करून घ्यायची. हे बघा कलर किती छान दिसतो. मीठ टाकते त्याच्यामध्ये. अशी 5-10 मिनिटं छानपैकी उकळी आणून द्यायची. मग आपली शेवलं रेडी खाण्यासाठी. ही शेवलं तुम्ही भाकरी बरोबर पण खाऊ शकता आणि भाताबरोबर पण. पण तांदळाच्या भाकरी बरोबर खूपच छान लागते. गरम गरम शेवलं आणि भाकरी खाऊन बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली आहे ती. तुम्ही पण करा. ही शेवलं वर्षातनं एकदाच भेटतात आणि ही रानटी भाजी आहे आणि बिना खताची आहे आणि पौष्टिक पण आहे. त्यामुळे ही वर्षातनं एकदाच येते. त्यामुळे ही एकदा तरी खावी भाजी आणि खूपच छान लागते आणि बहुतेक जणांना खूप आवडते. ज्यांनी ही भाजी खाल्ली आहे त्यांना ही भाजी माहिती आहे किती टेस्टी लागते ती. आता आपण छानपैकी उकळी काढूया एक. ही बघा शेवलांना छानपैकी अशी दणदणून अशी उकळी आलेली आहे. आता आपण ती एका भांड्यात काढून घेऊया आणि मस्तपैकी गरम गरम तांदळाच्या भाकरी बरोबर खाऊया.